ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मस्जिद नाही असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत। ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद आहे या संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती। या संदर्भातील सुनावणीनंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या संदर्भात सुनावणी सुरू होती। अखेर आज या प्रकरणी कल्याण कोर्टाकडून हा निकाल देण्यात आला आहे। या संदर्भात शिवप्रेमींकडून या किल्ल्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं। दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद असल्याचा दावा एका मुस्लिम संघटनेने केला होता। मात्र हा दावा कोर्टाने खोडून काढला आणि कोर्टाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केले आहे। ठाणे जिल्हा अधिकाऱ्याकडे 1971 साली दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद यावरून सुनावणी झाली होती। दरम्यान आज कल्याण कोर्टाकडून ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद नसून मंदिरच असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। कोर्टाकडून देण्यात आलेल्या या निकालानंतर हिंदू संघटना शिवप्रेमींकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आरती करण्यात आली आणि मोठा जल्लोष देखील करण्यात आला। सत्याचा विजय आहे, सत्याचा विजय आहे। गेली 50 वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मीयांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता, हा किल्ला खरं तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता। तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे, सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेल। हा मुस्लिम धर्मीयांनी दावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता, परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, ही सर्वज्ञात आहे, इतिहास आहे। 1656 सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराय स्वतः येऊन गेलेले आहेत। एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली 50 वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने 50 वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे। याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो। 1971 मध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत, ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे। ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता, त्यामध्ये हिंदूंच्या बाजूने भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीतीने हा दावा दाखल केला, आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात, या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि 1976 मध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून 1976 असा दावा ठाणे जिल्ह्यालयात चालला आणि तो ठाणे जिल्हा न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला। त्याचा नंबर 305/213 असा होता। त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वक्फ आहे, त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा, हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे, सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे। दुर्गा माता की जय। माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख, हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे। 1966 पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत।